नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघत असाल, तुम्हाला सुंदर असं वॉटरफॉल दिसतोय आणि त्या साईडला सुद्धा एक आहे आणि त्या साईडला सुद्धा असे 3 वॉटरफॉल आहे आणि त्या साईडला खूप मोठा वॉटरफॉल आहे. आणि व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. येस, आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रोडक्टचं मी अनबॉक्सिंग करणार आहे. पण मला सांगायचं की हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे. जस्ट जे ट्रायम ओनर आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. त्यांच्या बाईकला डबल स्टँड नाही आहे, तसं माझ्याही बाईकला नाही आहे. आणि मी खूप पर्याय शोधले की लावता येईल का, पण ते काही रिझन आहे त्यामुळे लावता येत नाही. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किंवा सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला मग तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो. बघत असाल प्रोडक्ट माझ्याकडं आलेलं आहे आणि त्याची अनबॉक्सिंग ऑलरेडी मी केली आहे, पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा ओपन करून दाखवतो. बघत असाल हे जे एक रोलर आहे, टायर रोलर याला म्हणतात. त्याला असं खाली ठेवलं जातं जमिनीवरती आणि तुमच्या गाडीचं मागचं जे टायर आहे ते ह्याच्यावर चढवलं जातं. काही लोक रॅम्प पण बोलतात, मोस्टली याला रोलरच बोलतात. याचा वापर जो आहे मी तुम्हाला पुढे सांगतोच, पण ह्याचे जर रोलर तुम्ही बघत असाल ह्याच्यावरती तुमचा टायर चढतो. आणि जर तुम्हाला तुमची चेन क्लीन करायची असेल किंवा चेन लूप करायची असेल किंवा तुमच्या बाईकचा टायर पंक्चर झाला असेल तर तुम्ही पुढे ठेवणे करू शकता. आता हे कसं केलं जातं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. चला, आता हा तुमचा टायर आहे, टायरच्या इथे ठेवायचं. ओके, बरोबर आहे का बघूया. नंतर तुम्हाला तुमचे बाईकचा टायर त्याच्यावर चढवायचं वरती. बघा इथे तुम्ही याची चेन लूप करू शकता किंवा तुमचा टायर पंक्चर झाला असेल तर तुम्ही टायर पंक्चरसुद्धा काढू शकतो. बरं, सेम असं तुम्ही पुढे करू शकता. पण गोष्ट लक्षात ठेवा, हे करण्याच्या आधी जे तुम्ही रॅम्प लावला आहे ते योग्य ठिकाणी लावा. जर तुम्ही मातीमध्ये लावलात तर ते स्लिप होणार. तर खूप व्हिडिओ पाहिलेत, लोक चुकीचं लावतात आणि या प्रोडक्टला नावं ठेवतात की असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, प्रोडक्ट खराब आहे. तर गोष्ट लक्षात ठेवा, जर खाली जर ग्रिप चांगली असेल तर ते काम करतं, नाही तर स्लिप होतं, लक्षात ठेवा. आणि आता तुम्हाला जे फायदे सांगितले, कसं वापरायचं हे सुद्धा सांगितलं, पण एक गोष्ट अजून मला सांगायची की खूप सारे मी यूट्यूबर लोकांना पाहिले किंवा काही जे अनबॉक्सिंग करतात त्यांना पाहिलं या प्रोडक्टबद्दल चुकीची माहिती सांगतात. आता याचं रिझन सांगतो. जर काही व्हिडिओ मी पाहिलं त्या सांगितलं की जेव्हा म्हणजे रॅम्पवरती बाईक चढवतो तर हे पुढे पुढे जातं, स्लिप होतं. तसे यांनी याला एक रबर दिलेला आहे की तो ग्रिप धरण्यासाठी. इन केस समजा जर तुम्ही तुमच्या लादीवर करत असाल तर थोडंसं रिस्की आहे, असं खडबडी रस्ता बघूनच तुम्ही त्याच्यावरती बाईक चढवा, नाहीतर बाईक स्लिप होणार. तर या प्रोडक्ट बद्दल सांगायचं म्हटलं तसं तर हे खूप महाग मिळतं, 800-900 रुपयाला काहीतरी. पण मला थोडं डिस्काउंट प्राईजमध्ये भेटलं, मग तुम्हाला याची काही लिंक देणार नाही. पण तुम्ही जर ॲमेझॉनवर गेलात तर तुम्हाला फक्त बाईक मेंटेनन्स किंवा रोलर टाकला ना तर तिथे येतं. मी तुम्हाला जर स्क्रीनशॉट इथं दाखवलं किंवा बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती, तुम्ही जाऊन परचेस करू शकता. पण युजफुल प्रोडक्ट आहे. ज्यांच्या बाईकला डबल स्टँड नाही की त्यांना लावता येत नाही त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे. आणि म्हणजे कॅरी करायला एकदम इझी आहे. बघा, हलकं एकदम, मला वाटते 200 ग्राम 300 ग्रामचं असेल. तुमच्या कुठल्याही बॅगमध्ये फिट होतं, काही टेन्शन नाही. बाईक पंक्चर झाली ते तुम्ही ह्याला यूज करू शकता, डबल स्टँडची गरज नाही. मेन म्हणजे मला प्रॉब्लेम कधी व्हायचा, जेव्हा बाईक मी धुवायला जायचो. बघत असेल आता बाईकसुद्धा घाण आहे, पण ती प्रॉपर धुतली जात नव्हती. त्याचं रिझन काय, डबल स्टँड नाही. तेव्हा बाईक धुताना पण मी याचा यूज करू शकतो, जेणेकरून जे पण घाण आहे पूर्ण बाईकवरची सगळी क्लीन होईल आणि बाईक छान दिसेल. आय होप तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला असेल. पण जाता अजून एक प्रोडक्ट माझ्याकडं आहे, बघत असाल. आता याचंही काय प्रमोशन मी करत नाही, पंक्चर किट आहे. ह्याचा व्हिडिओ जर ह्या व्हिडिओच्या नंतर येईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी दिलेलं माहितीसुद्धा तुम्हाला आवडली असेल. तर दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला असतो का, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत पडू. चला.